नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा एका नवीन भागामध्ये नवीन रांगोळ्यांसोबत तुमचं मनापासून स्वागत आहे. एकदम सोप्या, सुंदर आणि कमी वेळात होणाऱ्या 4 रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि अतिशय सोप्या आणि सुंदर आहेत नेहमीप्रमाणेच. तुम्हाला सकाळी कितीही घाई गडबड असो, एकदम कमी वेळात तुम्ही ह्या रांगोळ्या काढाल आणि तुम्हीही तुमच्या दारासमोर ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की जमणार आहे आणि कारण की त्यात एवढं अवघड काहीच नाही, जास्त बारीक डिझाईन पण नाही आहे आणि किती 5 ते 10 मिनटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहेत. तर नक्कीच ट्राय करा आणि कशा वाटताय रांगोळ्या आजच्या नक्की मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. अशा सोप्या सुंदर रांगोळ्या तुम्हाला रोज बघायला मिळणार आहेत आपल्या चॅनलला. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. रोजसाठीच्या खूपच सोप्या आणि सुंदर कमी वेळात कमी कलरमध्ये काढता येतील अशा रांगोळ्या मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत असते. आणि रोज दुपारी 1 वाजता आपला लाँग व्हिडिओ अपलोड होत असतो. तर व्हिडिओ नक्की बघत जा. तुम्हाला जेव्हाही टाईम मिळेल नक्की व्हिडिओ बघत जा आणि रांगोळ्या तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल त्या भागातली ती सिलेक्ट करून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी दारासमोर काढायची. आणि ही व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन शिकायला मिळतील. त्यांनाही दारासमोर रोज छान आणि सोपी पटकन होणारी रांगोळी काढता येईल. पहिली डिझाईन बघू शकता, एकदम सुंदर आहे. साधी, सोपी आणि सुंदर आहे. तुम्हाला जर अजूनही रांगोळी जमत नसेल तर तुम्ही रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करा रांगोळीची. एक दिवस नक्कीच रांगोळी जमेल आणि नक्की ट्राय करत जा रांगोळ्या. म्हणजे आपोआप आपल्या हाताला, बोटांना वळण लागते आणि रांगोळी जमायला लागते एक दिवस. पुढची रांगोळी तुम्ही बघू शकता. आपण एक मोठा टिपका काढला आहे. आधी सफेद कलर, अबोली कलर, पिवळा कलर आणि आकाशी कलर असे कॉम्बिनेशनने आणि त्याला असं सर्कल काढून घेतला, चकलीचा आकार देऊन घेतला आहे. एक छान टीप ही तुमच्यासाठी. एक असा व्हाईट कलरचा किंवा 2-3 कलरचे असे टिपके टाकायचे, काढायचे आणि त्याला आकार द्यायचा. खूप सुंदर दिसतं ते फूल वगैरे. आपण आजच्या रांगोळीत तसंच काढलं आहे बघा. 2-3 कलर एका टिपक्यामध्ये टाकून घेतले आणि मग त्याला डिझाईन देतो आहे. छान दिसते ती पण डिझाईन. तुम्हीही असं काहीतरी नवीन ट्राय करत जा मैत्रिणींनो. असे 2 कलरमध्ये एकदम सुंदर दिसते बघा रांगोळी आणि छोटीशीच आहे रांगोळी ही, काही जास्त वेळ लागणारी नाही आहे. मी तर म्हणते टिपक्यांच्या रांगोळीपेक्षा ह्या रांगोळ्यांना कमी वेळ लागतो, कारण की त्या मोठे मोठे टिपके काढायचे असतात आणि फक्त त्याला बोटाच्या मदतीने किंवा ब्रशच्या मदतीने आकार द्यायचा असतो. 2 मिनटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या असतात ह्या काही काही. तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला किंवा नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला रोज जे व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं वेळेवर नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. तुम्ही व्हिडिओ मिस नाही करणार, म्हणजे तुमच्याकडनं व्हिडिओ मिस नाही होणार. तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला जर रोज रोज त्याच डिझाईन काढून कंटाळा असेल दारासमोर तर नक्कीच तुम्ही एकदा चॅनलला अवश्य भेट द्या आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकतात, चेक करू शकतात. जुने पण व्हिडिओ आणि आताचे जे लेटेस्टमध्ये अपलोड केलेले आहेत ते पण. एकदम सोप्या सोप्या डिझाईन्स आहेत आणि मला कमेंटद्वारे कळवत पण जा की कशा वाटताय तुम्हाला रांगोळ्या. येणारे व्हिडिओही नक्की बघा. खूप छान छान डिझाईन्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, जेणेकरून तुमचा सकाळचा टाईम पण वाचेल आणि रांगोळ्या पण छान काढता येतील तुम्हाला दारासमोर. कमेंट बॉक्समध्ये एक हाईप नावाचा ऑप्शन येत असणार आहे तुम्हाला. कमेंट आपण जेव्हा कमेंट टाईप करतो तिथे बाजूला, तर त्यावरही क्लिक करा, म्हणजे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर होतील. आपली पुढची रांगोळी 2 ते 2 टिपक्यांची आहे. एकदम नाजूक, सोप्या, सुंदर रांगोळ्या आजच्या पण.
छोट्या छोट्या टिपक्यांपासून तुम्ही सुरुवात करा मैत्रिणींनो. रांगोळी जर जमत नसेल, नवीन असाल रांगोळीसाठी, तुम्ही बिगिनर्स असाल तर त्यांच्यासाठी सांगते. छोटे टिपके, छोट्या लाईन अशा चिमटीत धरायच्या रांगोळी आणि ट्राय करायची. आपोआप जमते रांगोळी काढायला. आणि एक नवीन कला शिकाल तुम्ही रांगोळीची, आणि कला कधीच वाया जात नाही. तुम्हाला कोणी म्हणत असेल काय करणार आहे तू रांगोळी शिकून, तर ॲटलिस्ट तुम्ही दारासमोर तरी, आपल्या दारासमोर तरी रांगोळी काढाल ना दर सणाला किंवा रोजसाठी, तर नक्कीच तुम्ही रांगोळीची कला शिकून घ्या. शेवटी जेव्हा आपण स्वतः एखादी गोष्ट करतो ना, त्याची बातच काहीतरी वेगळी असते. तर नक्कीच रांगोळी शिकून घ्या. म्हणजे मी असं पण खूप जणांना बघितलं आहे की रांगोळी येत नाही, मग त्यांना असं शेजारच्या वगैरे मैत्रिणींना किंवा छोट्या मुली असतात त्यांना रांगोळी काढायला बोलवायला लागतं. त्यापेक्षा जर आपणच स्वतः शिकलं तर किती भारी होतं ना. म्हणजे किती भारी होईल की आपण स्वतःच रांगोळी काढू आपल्या दारासमोर. बघू शकता ही रांगोळी रेडी झालेली आहे. पुढची रांगोळी, आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी आहे. आणि ज्यांनी पण व्हिडिओ बघत बघत इथपर्यंत आला आहात मैत्रिणींनो, तर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद आणि कौतुक आहे तुमचं, की तुम्ही तुमचा वेळ देऊन रांगोळी बघता आणि माझ्या विनंतीला मान देता. खरंच खूप मनापासून धन्यवाद. अशाच तुम्ही मला सपोर्ट राहू द्या, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. आणि येणारेही व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. एकदम छान छान रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि आजच्या रांगोळ्याही नक्की ट्राय करा, खूपच सोप्या आहेत. तुम्हाला कुठेही रांगोळी काढायला अडचण आली तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकतात. मी नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे. भरपूर मैत्रिणी विचारतात मला, सर्व विचारतात. मी नक्की सांगत असते त्यांना, पर्सनली मेसेज करते आणि सांगते. इन्स्टाला पण मी सांगत असते, भरपूर विचारतात क्वेश्चन मला मैत्रिणी. म्हणजे तुम्ही रांगोळी रिलेटेड सगळे क्वेश्चन मला विचारू शकतात. तर भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा मैत्रिणींनो. आजची रांगोळी कशी वाटली कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि रोज दारासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.